हॅलो ॲस्पिरंट्स, भविष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं करायचं असेल तर वर्तमानात संधीची वाट न पाहता फक्त प्रयत्नाची पराकाष्ठा करायला पाहिजेत. या ओळीचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आजचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो. कारण आज जे मी अनाउन्समेंट करणार आहे किंवा आज जे मी तुम्हाला सांगणार आहे ही अत्यंत महत्त्वाची न्यूज असणार आहे. या 3 पदांची जाहिरात आलेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेमधनं. उद्यान अधीक्षक, उद्यान सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक. या जाहिरातीबद्दल, या जाहिरातीमध्ये कुठल्या पदाच्या किती जागा आहेत, याची एक्झाम कशी होणार आहे, याचा एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे आणि इतर सगळ्याच बाबत ऑनलाईन फॉर्म कधी भरायचे, शेवटची तारीख काय, फीस काय, सगळ्या गोष्टींची तुम्हाला माहिती मिळेल. फक्त व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. तर मी सुरुवातीला जे तुम्हाला सांगितलं की भविष्यातल्या येणाऱ्या संधीचं सोनं करायचं असेल तर वर्तमानात तुम्हाला प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. हे का म्हटलं मी? कारण 2 महिन्यापूर्वी मी हा व्हिडिओ घेतला होता. ज्या मुलांनी हे व्हिडिओ पाहिलेले आहेत, एकतर सगळ्याच विषयासाठी महत्त्वाची असणारी ही एक स्ट्रॅटेजी मी डेव्हलप करून दिली होती. जे मुलं सरळ सेवा भरती करताय, जे मुलं ॲग्रिकल्चरची कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करताय, जे मुलं ॲग्रिकल्चरमध्ये विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी एक कॉमन स्ट्रॅटेजी मी बनवून दिली होती. त्यांना हे सांगितलं होतं की ही स्ट्रॅटेजी आजपासून फॉलो करा. उद्या कदाचित जेव्हा केव्हा जाहिरात येईल आणि कुठलीही जाहिरात आली तर यश हे तुमचं असणार आहे. ज्यांनी हा स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ पाहिला होता, ज्यांनी स्ट्रॅटेजी फॉलो केली होती आणि सोबतच मी काही पुस्तकंही सांगितली होती, हे ज्या 2 व्हिडिओ ज्यांनी पाहिले आणि आजपर्यंत फॉलो केले त्यांच्यासाठी खूप मोठी गुड न्यूज असणार आहे. कारण या पदांच्या जाहिरातीमध्ये, या विविध पदांच्या जाहिरातीमध्ये जे मुलं पहिल्यापासून अभ्यास करणार आहेत त्यांचाच विजय निश्चित असणार आहे. असं मी का म्हणतोय हे तुम्हाला कळेलच आता. बघा काय तर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आली. याच्यामध्ये विविध पदं आहेत, भरपूर पदं आहेत, पण त्यामध्ये आपण जे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटशी रिलेटेड पदं आहेत त्या पदाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये बघा, नवी मुंबई महानगरपालिकेची ही जाहिरात 27 तारखेला आलेली आहे. कधी आलेली आहे? 27 मार्चला ही जाहिरात आलेली आहे. या 27 मार्चला आलेल्या जाहिरातीमध्ये भरपूर पदं आहेत. त्या पदांमध्ये जवळपास 25 ते 30 पदं आहेत. या 25 ते 30 पदांमध्ये मी तुम्हाला सांगतो की ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असाल नसाल, तुमचे बंधू असतील, भगिनी असतील, त्यांना ही जाहिरात पाठवा. आपल्या टेलिग्रामला ही जाहिरात अवेलेबल आहे. कारण याच्यामध्ये विविध पदं आहेत. त्यातल्या महिलांसाठी काही खास पदं आहेत. तर त्या महिलांनी किंवा जनरलमधून जे तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी ती जाहिरात आपल्या टेलिग्रामवरनं डाउनलोड करा आणि वाचा. आता या व्हिडिओमध्ये मी फक्त ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठीच ही माहिती देणार आहे. बघा काय असणार आहे. गट क आणि गट ड च्या हे पदांच्या वेगवेगळ्या जाहिरात आहेत. एकूण 620 पदं असणार आहेत. परंतु याच्यामध्ये ॲग्रिकल्चरचे जे पदं आहेत ते किती आहेत तुम्हाला सांगतो मी. तत्पूर्वी बघा, ही जी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे ही आता सुरू झालेली असून ही 11/5/2025 रात्री 11 वाजेपर्यंत ही जी आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे. 11/5 म्हणजे 11 मे 2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ओके, चलो. कधीपासून सुरुवात झालेली आहे? ही 28 तारखेपासून सुरुवात झालेली, म्हणजे कालपासून सुरुवात झालेली आहे आणि 11 मे पर्यंत हे ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. बघा याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे. बघा अशी वेगवेगळी पदं आहेत. बायोमेडिकल इंजिनियर, कनिष्ठ अभियंता, मी सगळे वाचत बसणार नाही आहे. हां, याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो वेतन दिलेला आहे, वेतन श्रेणी आहे, ही 7व्या वेतन आयोगानुसार असणार आहे. आणि लवकरच आता केंद्र शासनाचा 8वा वेतन आयोग लागू झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या 2 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये लगेच 8वा वेतन आयोग राज्य शासनाला सुद्धा लागू होईल. त्यामुळे ही जी पगार आहे हे निश्चित याच्यापेक्षा 100% कमीत कमी 25 ते 30% पगार जास्त तुमच्या हातात येणार आहे. ठीक आहे, चलो. तर आपल्या ॲग्रिकल्चरच्या मुलांसाठी काय आहे बघा, ॲग्रिकल्चरच्या मुलांसाठी काय आहे बघा, वेगवेगळी पदं आहेत. त्यापैकी महत्त्वाचं जे पद आहे, वर गेले वाटतं, उद्यान अधीक्षक नावाचं एक पद अत्यंत महत्त्वाचं आणि अत्यंत रेअर पद आहे. याच्यावर जास्त जागा येत नाहीत मुळात. एक सेकंद, याला क्लोज करून घेऊया आपण. हां, तर उद्यान अधीक्षक हे पद आहे. उद्यान अधीक्षक 4 नंबरचं हे पद आहे. ठीक आहे, गट क चं हे पद आहे. आणि उद्यान अधीक्षक जे आहे हे पद, याची जी व्हॅकन्सी आहे ती 1 व्हॅकन्सी आलेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमधली ही 1 व्हॅकन्सी सुद्धा याच्यासाठी आहे. कारण हे पद आहे ते पुन्हा येत नाही, रेअर आहे. त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की ज्यांनी पहिल्यापासून ही स्ट्रॅटेजी फॉलो केलेली आहे, 2 महिन्यापासून अभ्यास कंटिन्यू चालू आहे, ते मुलं या परीक्षेमध्ये 100% टॉप मारतील. कारण त्यावेळी जी स्ट्रॅटेजी सांगितली होती त्यामध्ये जेवढे काही विषय इन्क्लूड केले होते ते सगळे विषय या परीक्षेला येणार आहेत. बघा याच्यासोबत आणखीन कुठले कुठले आहेत बघा. तत्पूर्वी बघा, S14 यांचा ग्रेड पे असणार आहे. म्हणजे 38,600 हे यांचं बेसिक सुरू असणार आहे. ठीक आहे, 38,600च्या प्लस त्याच्यामध्ये HRA त्याच्या प्लसमध्ये येईल, पुन्हा DA प्लसमध्ये येईल. त्यातल्यात नवी मुंबईची जाहिरात असल्यामुळे मुंबईचा HRA जास्त असतो. ठीक आहे, त्यामुळं साधारणतः या पदासाठी पगार जी आहे ती इन हँड पगार पहिलीच पगार जी आहे
ते 50 ते 60 हजाराच्या पेक्षा जास्त असणार आहे. 50 ते 60 हजार 7व्या वेतन आयोगानुसार बरं का, जुन्या. आणखीन 2 वर्षांनी हीच पगार तुम्हाला 70-75 झालेली मिळेल, 70-75 झालेली मिळेल. त्यामुळे हे पद जे आहे ते खूप चांगलं पद आहे. हे पद हायर लेवलचं पद आहे, त्यामुळे एकच याची व्हॅकन्सी आहे. याच्यानंतर कुठले पद आहेत बघा, याच्यानंतर जे आहे पद पशुधन पर्यवेक्षकचं एक पद आहे, पशुधन पर्यवेक्षकचं एक पद आहे आणि सहाय्यक उद्यान सहाय्यकचं एक पद आहे. तर हे तिन्ही जे पद आहेत हे अत्यंत चांगले पद आहेत. याच्यामध्ये कुठले कुठले डेट्स बघा महत्त्वाच्या. डेट्स ज्या आहेत हे 28 तारखेपासून फॉर्म भरणं सुरू होणार आहे आणि 11 मेला हे फॉर्म भरणं संपणार आहे. ठीक आहे. ऑनलाईन परीक्षेसाठी जी प्रवेशपत्र आहेत हे परीक्षेच्या 7 दिवस आधी येतील. इथं दिलंय याचा अर्थ परीक्षा ही कशी होणार आहे, ऑनलाईन होणार आहे. ठीक आहे, ऑनलाईन होणार आहे. परीक्षेचा आणखीन डेट त्यांनी दिली आहे का, तर पूर्ण जाहिरातीमध्ये त्यांनी डेट दिलेली नाही आहे. भविष्यामध्ये डेट येईल. ठीक आहे. सर या परीक्षेची फीस किती आहे, फीस बघून घ्या. जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर 1000 रुपये फीस आहे आणि जर कुठल्याही रिझॉर्ट कॅटेगरीमध्ये असाल तर 900 रुपये तुम्हाला फीस असणार आहे. ठीक आहे. सो 900 रुपये फीस तुम्हाला भरायची आहे आणि ह्या परीक्षेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. बऱ्याच जणांना असं वाटेल की एकच जागा आहे, इथं खूप रिस्क आहे. पण मित्रांनो, रिस्क है तो इश्क है हे आपण ऐकलेलं आहे आणि हे डायलॉग आपण फक्त मारतो, रील्सवर फक्त ऐकायला बरे वाटतात. पण आयुष्यामध्ये सुद्धा रिस्क घेणं खूप गरजेचं आहे. कारण बरेच जण हाच विचार करतील की एकच जागा आहे, 2च जागा आहेत आणि त्यामुळे बरेच जण फॉर्म भरणार नाहीत किंवा मुंबईला जाण्याचा कंटाळा करतील. पण अशा वेळी जर तुम्ही गेलात, तुमचा अभ्यास जर चांगला असेल तर जागा तुम्हाला अशी पण एकच लागणार आहे. तुम्हाला 100 जरी जागा असल्या आणि एक जरी जागा असली तरी तुम्हाला सिलेक्शन होण्यासाठी किती जागा लागणार आहेत, एकच जागा लागणार आहे. ठीक आहे. तर आपण हे सगळे पद जे आहेत ते 1 बाय 1 बघूया. पहिलं पद बघा, उद्यान अधीक्षकचं. उद्यान अधीक्षक म्हणजे गार्डन सुपरिटेंडंट. ठीक आहे. गार्डन सुपरिटेंडंटचं हे गट क चं पद असणार आहे. वेतन श्रेणी मी तुम्हाला सांगितलेली आहे. सर्वसाधारणमधून एकच जागा आहे आणि ती अराखीव आहे. त्यामध्ये मुलगा असेल, मुलगी असेल, SC असेल, ST असेल, NT असेल, कुठल्याही जातीचा मुलगा मुलगी कुणीही इथं सिलेक्ट होऊ शकतो. ठीक आहे. कारण जनरल अनरिझर्व्ड कॅटेगरीमध्ये हे एक पद आहे. त्यामुळे इथं खूप मोठी सुवर्ण संधी आहे. ज्यांचा हॉर्टिकल्चरचा खूप चांगला अभ्यास आहे त्यांना अत्यंत महत्त्वाची ही संधी असणार आहे. याचा सिलेबस काय असणार आहे बघा, लगेचच खाली त्यांनी दिलेला असणार आहे. क्रायटेरिया दिलेला आहे बघा. याच्यामध्ये जर मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर ज्यांचं झालेलं आहे, BSc हॉर्टिकल्चर ज्यांचं झालं आहे त्यांना ही सुवर्ण संधी आहे. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरमध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल, बॉटनी असेल, फॉरेस्ट्री असेल, तरीही तुम्ही या पदासाठी काय आहात, इलिजिबल आहात. ठीक आहे. पुढचं जे पद आहे, पुढचं पद असणार आहे आपलं उद्यान सहाय्यकचं. तर उद्यान सहाय्यकचे जे पद आहे त्यासाठी सुद्धा सेम इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. आपल्याला फक्त किती जागा आहेत ते बघायचं आहे. ठीक आहे. उद्यान सहाय्यकच्या माझ्यामध्ये थोड्याशा जास्त जागा आहेत, 4 जागा आहेत. ठीक आहे. उद्यान सहाय्यकचा ग्रेड पे आहे तो 25,500चा आहे, 25,500. म्हणजे त्यांना इन हँड पगार जी आहे ती आज कृषी सहाय्यकांना 3 वर्षानंतर जी पडते, सेवक कालावधी झाल्यानंतर जी पडते ती त्यांना आज घडीला पडू शकते. म्हणजे जवळपास 43,000 त्यांना इन हँड आणि 52,000 त्यांना ग्रॉस सॅलरी मिळू शकते. ठीक आहे. कशासाठी, उद्यान सहाय्यकला. उद्यान अधीक्षकच्या खालचं पद म्हणजे उद्यान सहाय्यक असणार आहे. ठीक आहे. आरोग्य सहाय्यकच्या वगैरे बऱ्याच जागा आहेत त्याच्यामध्ये. ज्यांचं जनरल ग्रॅज्युएशन आहे त्यांनी प्लीज चेक करा ही ॲड, खूप चांगली ॲड असणार आहे तुम्हाला. ठीक आहे. चलो, ज्यांचं लाईव्हस्टॉकमध्ये फक्त डिप्लोमा झालेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा पशुधन पर्यवेक्षक हे पद महत्त्वाचं आहे. वर गेलं का, पशुधन पर्यवेक्षक 25 नंबरला आहे का, हां ठीक आहे. पशुधन पर्यवेक्षक थोडंसं वर गेलं वाटतं, आपण बघूया. बट तत्पूर्वी आपण बघूया उद्यान सहाय्यक. उद्यान सहाय्यक गट क चा आहे. 19,900 ते 63,200 यांचा ग्रेड पे असणार आहे. म्हणजे S6 मध्ये आहेत. म्हणजे उद्यान अधीक्षकच्या जस्ट खाली हे पद असणार आहे. उद्यान अधीक्षकपेक्षा निम्मी याची पगार असणार आहे जवळपास. म्हणजे 35,000 ते 40,000 पगार यांना इन हँड बरं का, ग्रॉस नाही, इन हँड यांना पडू शकते पहिल्यांदा. ठीक आहे. यांच्या एकूण जागा किती आहेत, एकूण उद्यान सहाय्यकच्या 4 जागा आहेत. 4 पैकी एक जागा ही सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग यांना आहे, म्हणजे SC BC ला आहे. त्यानंतर एक जागा ही अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांना आहे आणि विजा अ ला एक जागा आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जर जनरल असाल, तुम्ही जर OBC असाल तर अप्लाय करण्यात अर्थ नाही. कारण ह्याच्यामध्ये जागा ज्या आहेत फक्त SC ला एक आहे, ST ला एक आहे. जर ST मधून कोणी असेल कॅन्डिडेट तर त्यांचं फिक्स सिलेक्शन आहे, फिक्स 100% सिलेक्शन आहे. हां, SC असेल, ST असेल, त्याच्यानंतर VJA असेल आणि SC BC असेल. तर ह्या वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी या जागा आहेत. तर या कॅटेगरीमधल्या मुलांनी प्लीज हे फॉर्म भरून टाका. याच्यामध्ये जी इलिजिबिलिटी आहे ती सुद्धा कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर डिग्री किंवा ॲग्रिकल्चर डिग्री असं असणार आहे. ओके. बॉटनीच्या मुलांचं, फॉरेस्ट्रीच्या मुलांचं सुद्धा तुम्हाला कॉम्पिटिशन आहेच.
चला एकदा आपण पशुधन पर्यवेक्षकचं बघूया. पशुधन पर्यवेक्षक वरच गेलेला असणार आहे. ठीक आहे, मला फक्त 1 मिनिट द्या. पशुधन पर्यवेक्षकचं तुम्हाला सांगतो, कारण पशुधन पर्यवेक्षकचा एलिजिबिलिटी थोडीशी वेगळी आहे. त्यामध्ये जर तुमचा डिप्लोमा जरी झालेला असेल तरीही तुम्ही इलिजिबल आहात. ही पूर्णच्या पूर्ण जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलला आहे. ठीक आहे, इथून पुढे आपण परीक्षेचा पॅटर्न कसा असणार आहे काय नाही आपण बघणार आहोत, त्यामुळे थोडंसं वेट करा. एक सेकंद फक्त. पशुधन पर्यवेक्षक किती नंबरला आहे? ही 18 नंबरला आहे. हे आहे पशुधन पर्यवेक्षक. हां, तर पशुधन पर्यवेक्षक जे आहे, तुम्हाला जर दिसत नसेल थोडंसं झूम करतो मी. हे आहे पशुधन पर्यवेक्षक. यांचा जो ग्रेड पे आहे तो 25,500 आहे, म्हणजे जवळपास 43 ते 42,000 इन हँड पहिली सॅलरी असणार आहे. आणि बँकेत तुमच्या म्हणजे तुमच्या नावावर जे आहे ते 52 ते 55,000 सॅलरी येते. इन हँड तुमच्या हातात 43,000 येते. ठीक आहे, तर याच्यामध्ये जागा किती आहेत? याच्यामध्ये सुद्धा 2 जागा आहेत. 2 पैकी एक जागा जी आहे ती अनरिझर्व्ड आहे आणि एक जागा फक्त SC कॅटेगरीला म्हणजे अनुसूचित जातीला रिझर्व्ड आहे. ठीक आहे, सो SC कॅन्डिडेट जे असतील त्यांनी प्लीज हा फॉर्म भरा. कारण याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, हे जे मुलं आहेत मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुसंवर्धनाची पदविका म्हणजे आपलं ॲग्रिकल्चर लाईव्हस्टॉकचा जो डिप्लोमा आहे तो डिप्लोमा फार कमी जणांचा झालेला असतो. आणि तो डिप्लोमा जर झालेला एखादा SC कॅन्डिडेट असेल तर त्यासाठी तर मग ही सुवर्ण संधी आहे, सुवर्ण संधी. ठीक आहे, त्याची फक्त 12वी झालेली असावी आणि 12वीच्या नंतर त्यांनी हा डिप्लोमा केलेला असावा. जर डिप्लोमा केलेला असेल तर 100% तो या जागेसाठी इलिजिबल आहे. ठीक आहे, आता या सगळ्यांची परीक्षा कशी होणार आहे सर? तुम्हाला मी डेट सांगितली आहे, फीस सांगितली आहे आणि जागासुद्धा सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, रिस्क तर आहे परंतु फॉर्म भरा. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करत असताना फॉर्म भरण्याआधी आपलं सिलेक्शन होईल का नाही याचा विचार करता येत नाही, तो करूही नाही शहाण्याने. ठीक आहे, कारण कधी कोणाचं कुठं नशीब लिहिलं असेल, कोणती जाहिरातीमध्ये तुमचं नाव येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येक फॉर्म हा भरणं आणि तयारी करणं हे आपल्या हातात आहे. त्यापेक्षा पलीकडे जास्त टेन्शन घ्यायचं नाही. चलो ठीक आहे, वयोमर्यादा एकदा तुम्हाला क्लिअर करून टाकतो. वयोमर्यादा जी आहे ती अराखीवसाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्षांची आहे. मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वर्षांची आहे. ठीक आहे, आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या जर ऑलरेडी काम करणारे काही मुलं असतील, तिथं ऑलरेडी आस्थापनेवर कार्यरत असणारे म्हणजे ऑलरेडी तिथं काम करणारे असतील तर त्यांच्यासाठी 45 वर्षांपर्यंत ही वयोमर्यादा आहे. ओके ठीक आहे, चलो. सो मुंबईमध्ये राहायला मिळेल आणि मुंबईमध्ये जॉब करायला मिळेल. ठीक आहे, बाकी याच्यात बऱ्याच दिलेल्या आहेत त्यांनी सूचना. त्या सूचनांमध्ये वेबसाईट दिलेली आहे, त्या वेबसाईटवर तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, परीक्षेचा फॉर्मॅट बघा. परीक्षेचा फॉर्मॅटमध्ये काही नाही, मराठी इंग्लिश आहे. तुम्हाला एकदा दाखवून देतो, 1 सेकंद फक्त. हे डॉक्युमेंट जे आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला तुमचा फोटो लागणार आहे, सही लागणार आहे. ठीक आहे, सही लागणार आहे. त्याच्यानंतर स्कॅन करताना फॉर्म भरताना बरं का, आणि काही कागदपत्र तुम्हाला स्कॅन करायचे आहेत. जसं त्याच्यामध्ये तुमचं डिक्लेरेशन वगैरे येतं. ठीक आहे, सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायच्या आहेत. हां, तर इथून पुढे तुम्हाला हे आहे परीक्षेचा फॉर्मॅट दिलेला आहे त्यांनी प्रत्येक याच्यासाठी. तर पहिलं आहे आपलं 4 नंबरचं पद. 4 नंबरचं पद आहे उद्यान अधीक्षक. उद्यान अधीक्षकमध्ये बघा जो फॉर्मॅट आहे तो त्यामध्ये सब्जेक्ट जे आहे ते मराठी आहे, इंग्लिश आहे, GS आहे, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आहे. ठीक आहे, बौद्धिक चाचणी आहे. ठीक आहे, सो याच्यामध्ये तुम्हाला एकूण सगळे मिळून 10-10 मार्काचे असे 40 मार्काचे हे प्रश्न असणार आहेत. आणि फक्त टेक्निकल सब्जेक्ट म्हणजे फक्त आणि फक्त उद्यान म्हणजे फक्त हॉर्टिकल्चर येणार आहे.
ठीक आहे. जर ॲग्रिकल्चरचे मुलं तयारी करत असतील तर त्यांनी बाकी काही तयारी करायची नाही, फक्त हॉर्टिकल्चरची तयारी करायची. हॉर्टिकल्चरचे हॉर्टिकल्चरच्या क्रॉप्सचे इन्सेक्ट्स असतील, हॉर्टिकल्चर क्रॉपचे डिसीजेस असतील, पेस्ट असतील, ह्या सगळ्या गोष्टींची तयारी करायची. फक्त हॉर्टिकल्चरची तयारी करायची तुम्हाला. सो फक्त हॉर्टिकल्चर या एका विषयामधून तुम्हाला 60 प्रश्न येणार आहेत. ठीक आहे. जर तुम्ही ती स्ट्रॅटेजी तुम्ही पहिल्यापासून फॉलो केली असतील तर आज तुम्हाला 40 मार्काचं टेन्शन नसतं राहिलं. ठीक आहे. हे 40 मार्क तुमचे आतापर्यंत कव्हर झाले असते. सो एकूण तुमचे असे 60 आणि 40 म्हणून 100 प्रश्न असणार आहेत आणि मार्क जे आहेत ते 200 मार्क असणार आहेत. 2 तासाचा वेळ असणार आहे. पूर्ण पेपर हा MCQ असणार आहे. ठीक आहे. MCQ असणार आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहे. सेम हाच फॉर्मॅट जो आहे तो 15 नंबरला असणार आहे आपल्या 18 नंबरला असणार आहे आपल्या पशुधन पर्यवेक्षकसाठी असणार आहे. पशुधन पर्यवेक्षकसाठी बघा, मराठी जे आहे 10 मार्काला, इंग्लिश 10 मार्काला, GS म्हणजे करंट अफेअर्स असेल, जनरल सायन्स असेल ते 10 मार्काला, बौद्धिक चाचणी 10 मार्काला. बौद्धिक चाचणीमध्ये तुमचं क्वांट आणि रिझनिंग दोन्ही गोष्टी येतात. ठीक आहे. सो हे 40 मार्काचं. आणि संबंधित विषय म्हणजे पशुधनसाठी जो विषय आहे तो म्हणजे लाईव्ह स्टॉक. ठीक आहे. सो लाईव्ह स्टॉकचा जो विषय आहे त्याचे तुम्हाला 60 मार्क मिळणार आहेत. ठीक आहे. त्याचे तुम्हाला 60 मार्क असणार आहेत, 60 प्रश्न असणार आहेत. सो 100 प्रश्न असणार आहेत 200 मार्कासाठी 2 तासामध्ये, म्हणजे 120 मिनिटामध्ये तुम्हाला हा पूर्ण पेपर सोडवायचा आहे. MCQ टाईपचा हा पेपर असणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर जी आहे पद ते आपलं पशुधन उद्यान सहाय्यकचं असणार आहे. सो उद्यान सहाय्यकसाठी सुद्धा मराठी, इंग्रजी, GS, बौद्धिक चाचणी सेम फॉर्मॅट आहे. 10 मार्काचे 40 प्रश्न असणार आहेत आणि फक्त उद्यान या एका विषयावर तुम्हाला 60 प्रश्न येणार आहेत. ठीक आहे. उद्यान या एका विषयावर उद्यान. ओके. ठीक आहे. सो कुठला फॉर्म भरायचा ते एकदा डिसाईड करून घ्या. जर उद्यान अधीक्षक किंवा उद्यान सहाय्यक भरायचं असेल तर फक्त हॉर्टिकल्चरचा अभ्यास करायचा. आणि जर तुमच्या लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंटचा डिप्लोमा झालेला असेल तर मात्र तुम्हाला पशुधन पर्यवेक्षकसाठी फॉर्म भरता येईल. आणि त्यामध्ये जर तुम्ही फक्त ग्रॅज्युएट जरी असेल, नाही, फक्त पशुधन पर्यवेक्षकसाठी तुम्हाला हेच लागणार आहे, डिप्लोमाच लागणार आहे. बाकी या 2 पदांसाठी तुम्ही ॲग्रिकल्चरचे मुलं फॉर्म भरू शकता. सो मला वाटतं बेटर आहे जे ग्रॅज्युएट मुलं आहेत त्यांनी अधीक्षकसाठी फॉर्म भरायला काही हरकत नाही, कारण अधीक्षकचं जे पद आहे ते खूप मोठं आहे. S14 मध्ये त्याची सॅलरी जाते, S14 मध्ये. सो S14 मध्ये सॅलरी म्हणजे खूप मोठी आहे. जवळपास 60 पासून सुरुवात होईल त्यांची, 60,000च्या पासून सुरुवात होईल त्यांच्या पगाराची. ठीक आहे. सो ह्या ॲडचा नक्की विचार करा, सगळ्यांनी फॉर्म नक्की भरा आणि सगळ्यांनी जे आहे पेपर नक्की द्या. ओके. ठीक आहे. ज्यांचा लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंटमध्ये डिप्लोमा झालेला आहे, तुमचे मित्र असतील, बंधू असतील, भगिनी असतील, त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा. चलो, थँक्यू सो मच. असेच अपडेट पुन्हा पाहिजे असतील तर आपल्या A for Agricos चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला असंच तुमचा सपोर्ट राहू द्या. थँक्यू सो मच. ही जाहिरात पूर्णच्या पूर्ण तुम्हाला टेलिग्रामला मिळेल. टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ऑल द बेस्ट.